नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत कापसाच्या शेवटच्या फवारणीबद्दल। शेतात कापूस आता बोंड धरू लागलाय, काही ठिकाणी बोंड भरून आली आहेत। या वेळेला जर फवारणी योग्य केली नाही तर पिकाचं नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते। तर आपण पाहूयात शेवटच्या फवारणीचं महत्त्व काय आहे ते। शेवटची फवारणी म्हणजेच अंतिम संरक्षण। गुलाबी बोंडअळीपासून बोंड वाचवण्यासाठी, पांढरी माशी व थ्रिप्स आटोक्यात ठेवण्यासाठी आणि बोंडसडसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे। आता आपण पाहूयात गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण कसं करायचं। गुलाबी बोंडअळी हा कापसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। ती बोंडात घुसून आतूनच नुकसान करते। तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट 5% SG 15 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात फवारायचं आहे किंवा स्पायनोसॅड 45% SC 5 मिली प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे। पांढरी माशी व थ्रिप्स नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं औषध वापरायचं आहे ते आपण पाहूयात। पांढरी माशी आणि थ्रिप्स या कीटकामुळे पानं पिवळी पडतात, चिकट रस तयार होतो आणि बोंड व्यवस्थित भरत नाही। तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पायरीप्रॉक्सिफेन प्लस बायफेन्थेरॉन मिश्रण करून वापरायचं आहे किंवा स्पायरोमेसफेन 22.9% SC आपण वापरू शकता। तर बोंडसड व रोग नियंत्रणासाठी काय करायचं आहे ते पण पाहूयात। बोंड उघडण्यासाठी बुरशीजन्य रोग होतात आणि बोंड सडतात। त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे कार्बेंडाझिम प्लस मॉनकॅझेप किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड याची फवारणी करायची आहे। फवारणी करताना आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे तर ते आपण पाहूयात। जर शेतात जास्त उघडलेले बोंड असतील तर फवारणी टाळायची आहे। नेहमी ठराविक प्रमाणात औषधं वापरावीत, जास्तचा डोस देऊ नये। शेतकरी बांधवांनो, कापसाच्या शेवटच्या टप्प्यात योग्य फवारणी ही तुमच्या मेहनतीचं संरक्षण आहे। वेळीच उपाय केल्यास गुलाबी बोंडअळी, पांढरी माशी आणि रोगांपासून बचाव होऊन उत्पादनात मोठी वाढ होते। म्हणूनच योग्य औषध, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ या 3 गोष्टीचं भान आपल्याला ठेवायचं आहे। आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आपलं शेत निरोगी राहो, उत्पादन वाढो आणि घरात आनंद नांदो हीच शुभेच्छा। जय जवान, जय किसान, धन्यवाद।